राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, बुधभूषणमकार संस्कृत पंडित छत्रपती संभाजी महाराज, शिवजयंतीचे जनक आद्य शिवशाहीर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले माता अहिल्या, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावरती तरली नसून दीनदलित कष्टकऱ्यांच्या हातावरती तरली आहे असं म्हणत या पृथ्वीची जागा ज्यांनी बदलून ही पृथ्वी इथल्या शेतकरी कष्टकरी श्रमकरी वर्गाच्या हातावरती ज्यांनी आणून ठेवण्याचं काम केलं असं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, संत रविदास महाराज, माता रमाई, माता भीमाई, ज्या ज्या महामानवांनी तुमच्या माझ्या भल्यासाठी स्वतःचं संबंध आयुष्य खर्चीत घातलं त्या तमाम बहुजन महामानवांना एकदा टाळ्याच्या कडकटामध्ये आपण अभिवादन करायचं. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 196वी जयंती आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती. या जयंती उत्सवानिमित्तानं महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये विचारांचं देवाणघेवाण करण्यासाठी जात आहे. गेल्या 3 तारखेपासून उद्याच्या 28 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये पोहोचतोय आणि याच निमित्तानं आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. या निमित्तानं या विचार मंचावरती उपस्थित या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर कानडे साहेब, त्याचबरोबर ते आमचे मित्र, माझे मार्गदर्शक आणि नांदेड सिटीचे माजी महापौर आदरणीय किशोरदादा भवरे साहेब, त्याचबरोबर ते विचार मंचावरती उपस्थित सर्वच फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्या सर्व या कार्यक्रमाच्या आयोजनातील सर्व टीमचं एकदा टाळ्याच्या कडकटामध्ये त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूया. खरतर मित्रांनो, मी आपल्याला सर्वांना अनुयायी असं म्हणालो, मी तुम्हाला भक्त म्हणालो नाही. कारण भक्त हा अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला असतो आणि अनुयायी हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वाहक असतो. म्हणून आपण सर्वजण इथे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे वाहक अर्थात अनुयायी आहे. खरतर मित्रांनो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समजून घेणं, छत्रपती शिवाजी राजा समजून घेणं, राजश्री शाहू राजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला समजून घ्यायचं. मित्रांनो, बहुजनांचा राजा छत्रपती शिवाजी राजा जर समजून घ्यायचा असेल तर आधी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले माहिती असणं गरजेचं आहे. राजश्री शाहू राजा हा बहुजनांचा राजा आहे. तो बहुजनांचा राजा जर आपल्याला माहिती करून घ्यायचा असेल तर आधी आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले माहिती असणं गरजेचं आहे. आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर आधी आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले समजून घेणं ही काळाची गरज आहे. म्हणून या महाराष्ट्राचा असणारा पुरोगामी विचाराचा जो पाया आहे, या पुरोगामी विचाराचे पायामुळं या मातीत जर सर्वप्रथमतः कुणी रुजविण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिराव फुलेंनी आणि माई सावित्रीबाई फुलेंनी केलेलं आहे. म्हणून त्यांना आधी समजून घेणं ही काळाची गरज आहे असं माझ्यासारख्याला वाटतं. खरतर मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुलेंनी सबंध आयुष्य हे ज्ञान निर्मितीसाठी, ज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी घातलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच ज्ञानाच्या संग्रहासाठी, ज्ञानार्जनासाठी स्वतःचं सबंध आयुष्य घातलं. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कधीच वेगळे होऊ शकत नाहीत आणि बाबासाहेब आंबेडकरांपासून हे महात्मा ज्योतिराव फुले हे कदापिच वेगळे होऊ शकत नाहीत. ही गोष्ट आपण सर्वात पहिल्यांदा आपल्या डोक्यात, आपल्या डोसक्यात उतरवणं सगळ्यात जास्त काळाची गरज आहे. खरतर दादा हो, गेल्या 2 वर्षामध्ये आपल्याकडची कोरोनाची परिस्थिती होती, आपण हे पाहितलेलं. काय होती आपल्या समाजाची अवस्था? म्हणजे इथल्या समाजाचं जे एक विकासाचं चाक आहे, ते विकासाचं चाक इथल्या अज्ञानाच्या अंधकारामध्ये खाली चिखलामध्ये रुतून बसलेला. तर दादा हो, दुसरं चाक ते आकाशमध्ये. आपण बैलगाडीचं चाक पाहतो, त्या चाकाला अनेक आरे असतात. त्या चाकाला जर दिशा द्यायची असेल, गती द्यायची असेल, त्या चाकाला जर परिवर्तन करायचं असेल तर भवरे साहेब त्या चाकातली सगळी आरं फिरवणं गरजेचं नसतं.
त्यातलं एक जरी आरं फिरवलं तरी ते चाकं आपोआप गतिमान होतं, परिवर्तित होतं, त्याला दिशा मिळते. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शाहू आंबेडकरांनी जर नेमकं काय केलं असेल तर त्या चाकातलं फक्त शिक्षण नावाचं एक आरं फिरविण्याचं काम केलं आणि त्या बहुजन समाजाच्या विकासाची चाकं ही आपोआप गतिमान होताना आपल्याला दिसून यायला लागली. दादांनो, गेल्या 2 वर्षामध्ये मी आता सांगत होतो त्या पद्धतीने आपल्याकडची कोरोनाची परिस्थिती केवळ भारतच नाही तर संबंध जगामध्ये कोरोनाचा विळखा पसरलेला होता. अगदी घराच्या बाहेर सुद्धा आपल्याला पडता येत नव्हतं. अगदी देव सुद्धा कडी कुलपामध्ये बंदिस्त झाले होते आणि आमच्या कानावरती लॉकडाऊन आणि क्वारंटाईन हे शब्द नौख्यानं आपल्या कानावरती पडायला लागले. बरोबर आहे का नाही? आम्ही म्हणायला लागलो की अमुक अमुक गाव लॉकडाऊन झालं, अमुक अमुक घर क्वारंटाईन करण्यात आलं. लॉकडाऊन आणि क्वारंटाईन आमच्याकडे सुरू झालं. कोरोनामध्ये संबंध जग हे लॉकडाऊन झालं, क्वारंटाईन झालं आणि क्वारंटाईन झाल्यानंतर माझ्या एका मित्रानं मला सहज विचारलं, दादा अरे हे लॉकडाऊन किती दिवस चालू राहणार आहे? या लॉकडाऊन मध्ये जगण्याचा अक्षरशः कंटाळा येऊन गेलाय. किती दिवस किती दिवस लॉकडाऊन चालू राहणार आहे? मी म्हणलं खरंय भावा तुझं, लॉकडाऊन किती दिवस चालू राहणार आहे? या लॉकडाऊन मध्ये जगायचा आम्हाला अक्षरशः कंटाळा आलाय. खरंय तुझं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या देशातल्या उच्चवर्णीयांनी जातीवादाचा रोग पसरून तुम्हाला आणि आपल्याला लॉकडाऊन आणि क्वारंटाईनच करून ठेवण्याचं काम केलं होतं. अरे ना स्वतःचा बोलण्याचा अधिकार, ना लिहिण्याचा स्वतःचा मत मांडण्याचा अधिकार होता. अरे घराच्या बाहेर जरी पडायचं म्हटलं तरी डोक्यावरती सूर्य आल्याशिवाय घराच्या बाहेर पडता येत नव्हतं आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर गळ्यामध्ये बडकं आणि पाठीशी खराटा बांधलेला असायचा. स्वतःची सावली स्वतःच्या पायाखाली राहावी म्हणून सूर्य आल्याशिवाय डोक्यावरती आल्याशिवाय बाहेर पडता येत नव्हतं. आणि बाहेर पडल्यानंतर तुम्हाला थुंकायचं असेल तर त्या मडक्यातच थुंकावा लागायचं, जमिनीवरती नाही. रस्त्याने चालत असताना तुमच्या पावलाच्या खुणा सुद्धा इथल्या मातीवरती उमटता कामा नये म्हणून पाठीशी खराटा बांधला असायचा. अशा जाचक प्रथा परंपरा इथल्या उच्चवर्णीयांनी, धर्माच्या ठेकेदारांनी इथल्या मातीमध्ये रुजविण्याचं काम केलेलं होतं मित्रांनो. आणि अशा असणाऱ्या या जातीवादी रोगावरती उपचार करण्याचं काम जर या देशामध्ये सर्वप्रथम जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे फुले शाहू आंबेडकर नावाच्या डॉक्टरांनी यावरती उपचार करण्याचं काम केलेलं आहे. दादा हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर तब्बल 14 दिवस स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं आणि 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम घेऊन, अथक मेहनत घेऊन संविधान नावाची लस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोधून काढली आणि त्या जातीवादी रोगाला भीमरावांनी टोचण्याचं काम केलं आणि यातून आपण मुक्त झालो. मित्रांनो, ही गोष्ट आपण आपल्या डोक्यामध्ये उतरवणं गरजेचं आहे. दादांनो, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या दिशेनं जात असताना महात्मा फुलेंची जी एक क्रांतीची मशाल आहे ती मशाल अशी तशी पेटत नाही. महात्मा ज्योतिराव फुले असे दलित वस्तीतनं चाललेले आहेत आणि दलित वस्तीतनं जात असताना त्यांच्या लक्षात आलं की दलित कुटुंबातला एक ज्ञाना नावाचा मुलगा आहे जो अतिशय हुशार आहे, चाणाक्ष आहे, बुद्धिवान आहे, पण तोच ज्ञाना नावाचा मुलगा मात्र ज्ञानापासून वंचित आहे. ही गोष्ट तात्यासाहेबांना समजते. त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या जवळचे एक मित्र ज्यांचं नाव मिचेल, या मिचेलांना एक पत्र पाठवलं आणि त्यामध्ये सांगितलं, मिचेल साहेब, दलित कुटुंबातला ज्ञाना नावाचा मुलगा आहे जो हुशार आहे, नावानं ज्ञान आहे, पण तो मात्र शिक्षणापासून ज्ञानापासून वंचित आहे. त्याला जरा तुमच्या वर्गामध्ये बसू द्या, 2-4 अक्षराची ओळख त्याला सुद्धा होईल. मिचेलांचा होकार आला आणि होकार आल्यानुसार तो ज्ञाना नावाचा मुलगा शाळेच्या दिशेनं पावलं टाकायला लागला. शाळेमध्ये आतमध्ये वर्गामध्ये पाऊल टाकणार तोच. वर्गातली सगळी धर्म ठेकेदाराची पोरं बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर त्या मिचेलांना कळाला नेमका असं का. त्यावेळेस एक धर्म पंडिताचं पोरग पुढे आला आणि म्हणाला, सर हा दलित कुटुंबातला आहे आणि हा जर वर्गात बसला तर आम्ही वर्गात बसणार नाही. तसे मिचेल म्हणाले, बाबांना तुम्ही बाकड्यावरती बसता, तो खाली जमिनीवरती चटईवरती बसेल. तसं दुसरं पोरग पुढे आला आणि म्हणाला, गुरुजी चटई तर जमिनीवरच असते ना,
मग तो जर या चटईवरती जर बसला तर त्याचा विटाळ या चटईला होईल, चटईचा विटाळ जमिनीला होईल, जमिनीचा विटाळ अर्थात आम्हाला होईल आणि घरात आम्हाला आंघोळ केल्याशिवाय घेतलं जाणार नाही. ही सगळी परिस्थिती त्या ज्ञाना नावाच्या मुलानं आपल्या डोळ्यासमोर बघितली आणि तो ज्ञाना नावाचा मुलगा शाळा सोडून जे गेला ते परत तिकडे फिरकला नाही. पण हा झालेला सगळा प्रसंग क्रांती सूर्य तात्या साहेबांना समजतो आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि महात्मा ज्योतिराव फुले विचार करतात, अरे आजपर्यंत या सूर्याची किरण आमच्या मस्तकावरती राज्याभिषेक घालत आली, पण सूर्याला आमचा कधी विटाळ झाला का? इथल्या मातीवरून आम्ही आजपर्यंत चालत आलो, पण मातीला आमचा कधी विटाळ झाला का? एखाद्या थकलं भागल्यानंतर एखाद्या ओढ्या नाल्यातलं आम्ही पाणी पिलो, पाण्याला आमचा कधी विटाळ झाला का? एखाद्या झाडाच्या सावली खाली आम्ही जाऊन बसतो, सावलीला आमचा कधी विटाळ होत नाही. आमच्या कुंभारानं घडवलेलं मडक, त्या मडक्यातलं थंडगार पाणी प्यायला चालतं, पण आमच्या कुंभाराचा तुम्हाला विटाळ होतो. आमच्या चांबारानं शिवलेली चप्पल पायात घालायला चालते, पण आमच्या चांबाराचा मात्र यांना विटाळ होतो. या पाठीमागचं महत्वाचं जर नेमकं कोणतं कारण असेल तर ते म्हणजे फक्त अज्ञान आहे, असं महात्मा ज्योतिराव फुलेंना वाटतं. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना विद्य गेले, विद्य विना शूद्र खचले. इतके सारे अनर्थ फक्त एका अविद्येने केले. असं कोण म्हणताय? महात्मा फुले. काय म्हणताय 4 ओळीमध्ये दादांनो? विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली आहे आणि गती विना वित्त गेले. आपण आर्थिक बाजूने कमकुवत झालो आणि इतके सारे अनर्थ फक्त एका अविद्येमुळे झालेले आहेत. ही ओळ बघा दादांनो, इतके सारे अनर्थ एका अविद्येमुळे झाले. ही जगाच्या पाठीवरची सर्वश्रेष्ठ ओळ महात्मा ज्योतिराव फुल्यांनी लिहून ठेवली. या जगातील सर्व शोषित श्रमकरी कष्टकरी इथल्या गुलामगिरीमध्ये खितपत पडलेल्या समाजाचं दुःख महात्मा ज्योतिराव फुल्यांनी एकाच ओळीत लिहून ठेवलं. ते म्हणजे इतके सारे अनर्थ फक्त एका अविद्येमुळे झालेला आहे. आणि म्हणून इथल्या समाजाला सामाजिक गुलामगिरीतून जर मुक्त करायचं असेल तर फक्त आणि फक्त शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे, असं महात्मा ज्योतिराव फुलेंनी ओळखलं आणि त्यांनी ठरवलं इथल्या बहुजन समाजाला इथल्या सामाजिक गुलामगिरीतून जर मुक्त करायचं असेल तर आता आपण शिक्षण शाळा उघडल्या पाहिजे. बरं का?